हाय हॅलो नमस्कार, मी शोभा आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे। आणि आज आपण गवारीची भाजी तयार केलेली आहे ती आज आपण बघणार आहे। तर अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण गवारीची भाजी तयार केली ती आज बघत आहे। तर या ठिकाणी देशी गवारच्या शेंगा आहेत त्या आपण खुडून घेतलेल्या आहेत। तर गवार दुसरी आणि असते ती जरा लांबडी असते, ही आपण आहे ती देशी गवार घेतलेली आहे। गवारीच्या शेंगांच्या शिरा आहेत त्या काढून आपण खुडून घेतलेल्या आहेत। गरम कढईमध्ये 1 चमचा तेल टाकून गवारी आपण परतून घेत आहे। तर गवारी आपल्याला पहिल्यांदा भाजून घ्यायची आहे। 3-4 मिनिटे आपण गवारी भाजून घेणार आहे। त्यासाठी थोडेसे तेल टाकून आपण गवारी परतून घेत आहे। गवारी परतून झाल्यानंतर काढून घेतलेली आहे। त्याच कढईमध्ये आपण भाजी तयार करण्यासाठी 1 ते 1.5 पळी तेल टाकत आहे। तेल गरम झाले की मसाल्याच्या डब्यातील छोटा 1 चमचा मोहरी गरम तेलामध्ये भाजून घेत आहे। 1 चमचा जिरे तेलामध्ये भाजून घेत आहे। कढीपत्ता पण तेलामध्ये भाजून घेत आहे। आणि 2 छोटे कांदे आपण चिरून घेतलेले आहेत तेही तेलामध्ये परतून भाजून घेत आहे। कांदा थोडासा लालसर झाल्यानंतर आपण त्यामध्ये 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट टाकून तीही आपण परतून भाजून घेत आहे। 1 मोठा टोमॅटो चिरून घेतलेला आहे तोही आपण टाकून गरम कढईमध्ये परतून भाजून घेणार आहे। तेलामध्ये टाकलेले सर्व साहित्य आपण परतून भाजून घेणार आहे। यामध्ये मसाल्याच्या डब्यातील छोटा 1 चमचा हळद पावडर, छोटे 2 चमचे लाल तिखट पावडर टाकत आहे। कांदा लसूण मसाला 1 चमचा आणि 1 चमचा छोटा आपण काश्मीरी लाल तिखट पावडर टाकत आहे। सर्व मसाले आपण परतून घेणार आहे। थोडासा पाण्याचा शिंतोडा देऊन मी सर्व मसाले आहेत ते परतून भाजून घेतलेले आहेत। यामध्ये आपण भाजून घेतलेली गवारी टाकून परतून घेत आहे। सर्व मसाल्यामध्ये गवारी आपल्याला 2-3 मिनिटे चांगली परतून घ्यायची आहे। चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचे आहे आणि गरम केलेले पाणी आपण भाजी शिजण्यासाठी टाकलेले आहे। भाजी चांगली एकत्र मिक्स करून झाल्यानंतर झाकण ठेवून आपल्याला 10 मिनिटे शिजवून घ्यायचे आहे। यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि 1 वाटी शेंगदाणे भाजून त्याचे कूट तयार केलेले ते कूट आपण यामध्ये टाकलेले आहे आणि सर्व भाजी आपण एकत्र चांगली मिक्स करून घेत आहे। सर्व भाजी मी चांगली एकत्र मसाल्यामध्ये परतून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने गवारीची भाजी तयार झालेली आहे। तयार केलेली भाजी एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे। तर आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेळात वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।